जाऊया पुढच्या बातमीकडे। तर भाजप शिवसेनेचे उमेदवार हे अर्ज भरायला एकत्र येतात आणि महापालिकेमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून ही मोठी बातमी येते। महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता भाजपकडून मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, त्याचप्रमाणे शिवसेनेकडून उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी जिल्हा उपप्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जयस्वाल महानगरपालिकेमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि भाजपकडून समीर राजूरकर महापौर पदाचा अर्ज भरत आहेत, तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ आता अर्ज दाखल करत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काय नेमक्या पुढे नाट्यमय घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप शिवसेनेचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे सगळेजण नगरसेवक एकत्रित दिसतात। महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर आहेत, तर शिवसेनेकडून उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी जिल्हा उपप्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जयस्वाल महानगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्यानं नाट्यमय घडामोडी दिसून येतात आणि आता महापौर पदापेक्षा सुद्धा उपमहापौर पदावरून मोठं नाट्य रंगणार असे सुद्धा संकेत मिळतात। सध्या शिवसेनेमध्ये एक अंतर्गत वाद दिसतो आहे, दुफळी निर्माण झालेली पाहायला मिळते। उपमहापौर पदावरून जंजाळ विरुद्ध शिरसाट असा एक वाद निर्माण झालेला आहे। काय नेमकी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक राजकीय परिस्थिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, सध्याचे काय नेमकी चित्र, सध्या राजकीय चित्र संभाजीनगरमध्ये दिसते? एकतर उपमहापौर पदावरून सुद्धा नाट्य रंगलेलं पाहायला मिळत आहे, तर अर्ज भरण्यासाठीची सध्या लगबग पाहायला मिळते महापौर उपमहापौर पदासाठी। शिवसेना एकत्र छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये दाखल झाले आहे। मात्र एक गोष्ट इथं महत्वाची दिसते ते म्हणजे भाजपचे जवळपास सर्वच नेते अर्ज भरताना या ठिकाणी त्यांच्या महापौर पदाच्या उमेदवारासोबत आहेत। मात्र शिवसेनेचे फक्त संघटन प्रमुख विलास पारकर आणि आमदार प्रदीप जयस्वाल हे दोघंच इथे आले आहेत, तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या सर्व कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे। कारण राजेंद्र जंजाळ उपमहापौर पदाचे उमेदवार आहे, त्यांना थेट एकनाथ शिंदे यांनी फोन करून उपमहापौर पदाचा अर्ज भरायला सांगितलेला आहे आणि नेमकं हेच पालकमंत्री संजय शिरसाट यांना रुचलेलं नाहीये, पटलेलं नाही अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी संजय शिरसाट या सर्व निर्णय प्रक्रियेवर नाराज आहे आणि त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचं टाळलेलं आहे। सध्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे जिल्हा परिषदेच्या प्रचारात व्यस्त असल्याची सर्वासर्व करत आहे। मात्र एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे, जिल्हा परिषदेचा प्रचार आता संपलेला आहे। संजय शिरसाट स्वतः घरी बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सगळे नगरसेवक आहेत आणि राजेंद्र जंजाळ यांना विरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते। या संदर्भात संजय शिरसाट एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी उपमहापौर पदाचा जो उमेदवार शिवसेनेने निवडलेला आहे त्याच्यावर पालकमंत्री संजय शिरसाटच आता नाराज आहेत आणि त्यामुळे इथं त्यांनी या कार्यक्रमाला, या सोहळ्याला त्यांची गैरहजेरी स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळं महापौर कुठल्याही वादाविना होताना आपल्याला भाजपचा दिसतोय, मात्र उपमहापौर पदाचा जो उमेदवार आहे त्यात वाद दिसतोय। कुठेतरी शिवसेनेत दोन गट पडलेले आहे। दानवेंचा माफ करा संजय शिरसाट यांचा एक गट पडलेला आपल्याला दिसतोय, तर दुसरीकडं राजेंद्र जंजाळ यांचा एक गट आपल्याला पडलेला स्पष्टपणे संभाजीनगरच्या या महापौर उपमहापौर पदाच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिसतोय। जी अगदी विशाल, त्यानंतर सुद्धा काही नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता दिसतेय का? तसे काही संकेत दिसत आहेत का? अगदी खरं आहे। राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचा आणि काही नगरसेवकांचा विरोध आहे अशी सूत्रांची माहिती आपल्याला मिळते आणि या संदर्भात ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे असं आपल्याला कळत आहे। आज अर्ज भरण्याचा दिवस आहे, मात्र निवडणूक प्रत्यक्षात 10 तारखेला होणार आहे आणि निवडणुकीच्या 10 मिनिटं आधी सुद्धा अर्ज परत घेता येतो। त्यामुळे या सर्व परिस्थितीत आज शिवसेनेचे 3 उमेदवार उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार आहे। त्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट सुद्धा अर्ज भरणार आहेत, तर माजी महापौर घोडेले आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे हे सुद्धा उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार आहे। 10 तारखेला नक्की आता अर्ज कोण मागे घेतं यावर सगळं काय अवलंबून असणार आहे। एकनाथ शिंदेंनी तर स्पष्टपणे सांगितलं आहे की राजेंद्र जंजाळ हे अर्ज भरतील, मात्र 10 तारखेपर्यंत या सगळी प्रतीक्षा लांबणार आहे आणि शिंदे अंतिम करतील तेच अंतिम असेल असं स्पष्टपणे दिसतंय। अगदी, आणि विशाल, मधले 4 दिवस आहेत त्यामुळे काय नेमक्या घडामोडी राजकीय घडतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विशाल, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्या बरोबर होते।
तर अतुल सावेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. अतुल सावे काय नेमके महापौर पदासंदर्भात बोलतात हे पाहावं लागणार आहे. तर सध्या थेट छत्रपती संभाजीनगरमधून आपण ही महत्त्वाची दृश्य पाहत होतो. सध्या महापौर उपमहापौर पदासाठीचे अर्ज भरले जात आहेत. उपमहापौर पदावरून जरी शिवसेनेमध्ये अंतर्गत एक वेगळी दुफळी संघर्ष दिसत असला तरी भाजपमध्ये मात्र एकवाक्यता आहे आणि आता भाजपचे हे सगळेच जण महत्त्वाचे नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरांचा अर्ज दाखल करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत.